ओबीसी महासंघ के राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाड़े ने ओबीसी आरक्षण को लेकर जोरदार प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि 1994 के शासन निर्णय को चुनौती देना और आरक्षण खत्म करना बालिशपन है। तायवाड़े ने बताया कि ओबीसी समाज को 27% आरक्षण 1994 में मिला और इस पर किसी तरह का खतरा नहीं है। उन्होंने आगे कहा कि राजनीति में किसी को कोई नुकसान नहीं पहुंचता, हर नेता अपनी ताकत से उभरता है और भविष्य में भी ओबीसी समाज के नेताओं के साथ खड़ा रहेंगे। तायवाड़े ने शपथ पत्र और वंशावली की जांच की आवश्यकता भी स्पष्ट की और कहा कि झूठे प्रमाण पत्र देने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई होगी। काय हो त्या याला काय अर्थ आहे? कोणी कोणाचा गेम नाही करू शकत, एवढी ताकद आहे का? आम्ही काय भांडे दूध बसलो आहे का इथे? का हातात हात घालून बसलेलो? या ओबीसी नेत्यांमध्ये तेवढी ताकद आहे। मी वारंवार सांगितले की 400 जातीचा समूह असलेला ओबीसी समाज आहे, 60% लोकसंख्या असलेला ओबीसी समाज आहे। त्याच्यामुळे अनेक नेते समाजामध्ये असू शकतात, परंतु त्यांच्यामध्ये मतभेदही असू शकतात, पण मनभेद नाही। एखाद्या बाबीवर मतभेद असल्यामुळे विचार वेगवेगळे असू शकतात, पण जेव्हा अशा प्रकारच्या एखाद्या ओबीसी नेत्याला संपवण्याचा कोणी प्रयत्न करेल तेव्हा आम्ही सुद्धा त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजाच्या नेत्याला संपू देणार नाही। असं म्हटल्याने होते का संपवून टाकून हे टाकून ते टाकून? काही वक्तव्य करायचं आणि दोन्ही समाजाची दिशाभूल करायची। खरं म्हणजे हे अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप वक्तव्य दोन्ही गटांकडून, मग ते ओबीसी असो की मराठा असो, त्यांनी हे थांबवायला पाहिजे आणि समाजामध्ये जी दुफळी निर्माण होते आहे ते सुद्धा थांबली पाहिजे, असं माझं मत आहे। ते मला सांगा हो, आतापर्यंत इतिहास जर पाहिला तर महाराष्ट्रातल्या कोणत्या नेत्याला सोडलं? सर्वांवरच टीका करून राहिले। पहिल्या दिवशीपासून आपण जर बघितलं तर जे काही सत्तेमध्ये आहेत त्यापैकी एकाही नेत्याला त्यांनी सोडलेलं नाही, म्हणून ते कोणत्या दिवशी कोणावर टीका करेल याचा काही नेम नाही आहे। आणि त्याच्यामुळे या गोष्टीबद्दल मला कुठल्याही प्रकारचं नवल वाटत नाही। दररोज नवीन नवीन व्यक्तीवरची टीका करायचं, नवीन नवीन हे करायचं आणि समाजाचं लक्ष आपल्या कडे केंद्रित करायचं, हा तर आता मला असं वाटतं की हे त्यांचा नेहमीचा स्वभाव झालेला आहे। हो, नुसतं ॲफिड्यूट नाही द्यायचं आहे, ॲफिड्यूटसोबत वंशावळ जोडायची आहे। जर वंशावळ नसेल तर त्या ॲफिड्यूटला काय अर्थ आहे? आणि म्हणूनच ही जी गाव पातळीवरील समिती बनवलेली आहे की त्यांनी जी काही वंशावळ त्याच्यासोबत जोडलेली असेल ती वंशावळ खरी आहे काय, दिलेली माहिती खरी आहे काय, याची चौकशी करून ते आपला अहवाल तहसीलदार किंवा SDOला देणार आहे। कारण गावातली माहिती ही त्या ग्रामसेवक पटवारी यांच्याकडे जास्त असते। काय की ह्या खरंच हे नातेवाईकाचे आजोबा हे होते का, पंजोबा हे होते का, त्यांची किती मुलं, त्या मुलांचे नाव काय, शेतीचा बंटवारा कसा झाला। कारण कोतवाल पंजीमध्ये ही सर्व नोंद आलेली असते की पिढ्यानुसार संपत्तीचं वाटप कसं कसं होत गेलेलं आहे, कोणाकोणाची नावं त्याच्यामध्ये आहे। त्याच्यामध्ये ज्यांची नावं नाही त्यांची नावं जर टाकली तर कशा प्रकारे तो ॲफिड्यूट देईल? ॲफिड्यूट खोटं पण असू शकतो ना, खरं असू शकतो असं नाही, पण त्या खोट्या जे काही ॲफिड्यूट सबमिट केल्या जाईल, सादर केल्या जाईल, त्याची तपासणी करण्याकरता आता डबल यंत्रणा आहे ना। आधी गाव पातळीवरील समिती चौकशी करेल, त्याच्यानंतर SDO चौकशी करेल काय, आणि हे कळून त्यांच्याकडून जर चुकीचे प्रमाणपत्र दिल्या गेले तर त्यांनाही 2 वर्षाची सजा आहे ना, नाही आहे असं नाही आहे। त्याच्यामुळे हे असं आजकाल सोशल मीडियावरती कोणत्या दिवशी काय येईल त्याच्यावरती विश्वास ठेवणं फार कठीण झालेलं आहे। असं आहे, जे लोक कायद्याचा अभ्यास करतात, जे लोक नियमांचे अभ्यास करतात आणि प्रॅक्टिकली असतात, मी प्रॅक्टिकली शब्द वापरतो, की ज्यांना ह्या पूर्ण पद्धती माहीत आहे ते सर्व व्यक्ती म्हणतात की याच्यामुळे नुकसान होणार नाही। आता ज्या लोकांना ह्या पद्धती माहीत नाही त्या अशा प्रकारच्या अफवांना बळी पडत असतात। आणि मी वारंवार सांगितलं की समाज कुठलाही असो, तो समाज राजकारणी लोकांच्या वक्तव्यावरती जास्त विश्वास ठेवतो, समाजकारणामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या वक्तव्यावरती त्यांचा सहजासहजी विश्वास बसत नाही। आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा संभ्रम इथे निर्माण होतो आहे काय की जर तरची भाषा चालत नसते, कॉन्क्रीट पाहिजे असते की याच्यामुळे नुकसान होते आहे। जसं आता यांनी सांगितलं की सोशल मीडियावरती व्हायरल होते आहे, असं व्हायरल होणं आणि हे होणं त्याच्यावरती विश्वास ठेवून आपण एक, माझं एक म्हणणं आहे की ही सर्व मंडळी राजकारणामध्ये काम करतात। अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीचा ॲफिड्यूट व्हायरल होत असेल
ते ज्या जिल्ह्याचं असेल, ज्या तालुक्याचं असेल, त्या तालुक्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं पाहिजे पॉलिटिशियन लोकांनी की का हो हे जे सोशल मीडियावरती व्हायरल होते या व्यक्तीला तुम्ही खरंच जातीचं प्रमाणपत्र दिलं का? आम्हाला तरी कोणी जबाब देणार नाही, पण राजकारणी लोकांना पटकन ते त्याचं उत्तर देतील. त्याची प्रमाणपत्र मागवा, त्याचे कागदपत्र मागवा आणि नंतर आक्षेप घ्या. एखादं ॲटिट्यूड सोशल मीडियावरती झालं आणि त्याचा करून समाजाची आपण दिशाभूल करणं हे मला योग्य वाटत नाही.